नमस्कार, मी उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे एकाच कस्टमरचे 2 साड्या आणि 4 ब्लाऊज आहे. म्हणजे साडीमधले 2 आणि साधे 2 आहे. तर बघा, एक ब्लॅक कलरचं आहे आणि एक असं नेव्ही ब्लू कलरचं आहे. तर बघा, आता हे साडीमधले जे आहे ते कट करून घ्यायचे आहे. तर बघा, ही म्हणजे साधी साडी आहे वापरण्यासाठी आणि याच्या काठाला जे आहे याचे छोटे छोटे स्टोन आहे आणि कटवर्क आहे आणि याच्यावरचं ब्लाऊज पीस पण कट करायचं आहे आणि अस्तरवरती कट करायचं आहे, कारण हे साडीमधलं जे आहे त्याला अस्तर लावावं लागेल. तर बघा, हे पण कट करायचं आणि याला जे दंडाला आहे ते कटवर्कचंच आहे. आणि हे जी साडी आहे काठपदरची, याच्यावरचं पोपटी कलरचं ब्लाऊज पीस आहे आणि पोपटीच कलरचा पदर आहे आणि काठ पण पोपटी आहे. तर बघा, याच्यावरती जे ब्लाऊज पीस आहे तो पण कट करून घ्यायचा आहे आणि याच्यामधला साडीमधला थोडासा कट करून घ्यायचा आहे, कारण थोडीशी डिझाईन बनवणार आहे मी. तर बघा, आता व्यवस्थित आधी एकदम छान अशी साडी आहे आणि जी पदराला आहे असे छान असे गोंडे आहे या साडीला पदराला. तर बघा, आता ही साडी व्यवस्थित आता आपण आतरून घ्यायची आहे आणि याच्यामधला ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथं साडीमधलं ब्लाऊज पीस कट करताना माझ्या मुलींनी साडी ओढली होती. तर बघा, तिनं बघितलंच नव्हतं की व्हिडिओ वगैरे चालू आहे म्हणून. तर बघा, आता ही साडी जी आहे ती आपल्याला आता व्यवस्थित अशी आतरून घ्यायची आहे आणि याच्यामधून आता साडीमधलंच पण थोडंसं कट करून घ्यायचं आहे, आपल्याला सोबतच कट करून घ्यायचं आहे. तर बघा, पिको फॉल करण्यासाठी आपल्याला व्यवस्थितच साडी व्यवस्थित अशी आतरून घ्यायची, म्हणजे पिको फॉल करायची वेळेस आपल्याला परत कट करायची गरज पडत नाही. तर बघा, व्यवस्थित अशी ताट आतरून घ्यायची आहे साडी आणि याच्यामधून डायरेक्ट आता आपण थोडंसं साडीमधलं कापड काढून घेणार आहोत, थोडं छोटासा डिझाईन वगैरे बनवायला. तर बघा, आता सरळ आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर बघा, पिको फॉल जेव्हा आपण करतो तेव्हा पण आपल्याला व्यवस्थित असं साडी आथरून घेऊनच आपल्याला ब्लाऊज पीस कट करायचा असतो. तर बघा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला की साडीमध्ये ब्लाऊज पीस कसा कट करायचा आहे. तर बघा, व्यवस्थित असं साडी अशी आथरून घ्यायची आहे आणि मगच कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला परत रिटर्न कट करायची गरज पडत नाही. तर बघा, आता याच्यामधला ब्लाऊज पीस पण बाजूला करायचा आणि जे साडीमधलं काठ थोडंसं कापड काढलेलं आहे ते पण कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे धागे वगैरे आहे ते पण आपल्याला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहे, म्हणजे जेव्हा आपण शिवतो तेव्हा आपल्याला धागे वगैरे व्यवस्थित झाले पाहिजे, म्हणजे आले नाही पाहिजे ब्लाऊजमध्ये. तर बघा, व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहे. तर बघा, व्यवस्थित कट करून घेऊया ना. आता आपल्याला याच्यामधला अस्तर आणि फॉल काढून घ्यायचा आहे. तर बघा, एकदम डार्क असा पोपटी कलर आहे या ब्लाऊज पीसाचा. तर बघा, आता मी याच्यावरचा अस्तर काढून घेते आणि याच्यावरती फॉल पण साडीला पण फॉल काढून घेते. तर बघा, आता इथं मी अस्तर घेतलेलं आहे आणि आता मी हे जे 2 आहे अस्तरचे ब्लाऊज ते सोबतच कट करणार आहे. तर बघा, जे पॅटर्न आहे पेपर पॅटर्न, हे पहिलेच पेपर पॅटर्न मी काढलेलं आहे, कारण ह्या कस्टमरचे सतत ब्लाऊज येत असते त्याच्यामुळे त्यांचं पेपर पॅटर्न माझ्याकडं पहिलेच आहे. कारण ज्याचं कस्टमरचे आपल्याकडे सतत ब्लाऊज येत असते शिवायला, त्याचंवालं पेपर पॅटर्न आपल्याला काढून ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती त्यांचं नाव वगैरे टाकून ठेवायचं, म्हणजे जेव्हा त्यांचे ब्लाऊज येईल तेव्हा आपल्याला लगेच पॅटर्न घेऊन आपल्याला ब्लाऊज पीस कट करता येते. कारण परत मग ब्लाऊज आले तर परत माप काढारे, परत त्याच्यामध्ये भरपूर टाईम असा जातो, त्याच्यामुळे आपल्याला पॅटर्न काढूनच ठेवायचे असते. तर बघा, आता हे पॅटर्न आपल्याला व्यवस्थित आता बंद बाजू पाठीमागचा भाग ठेवलेला आहे, कटोरी अशी ठेवलेली आहे आणि बाईला आपल्या डिझाईन येणार आहे आणि इथं मी फॉल पण काढून घेतलेला आहे. तर बघा, आता हे पूर्ण पॅटर्न असे मी व्यवस्थित असे ठेवून घेतलेले आहे, खडूने मार्किंग करून घेतले. आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे आणि बाईला आपला छोटासा जॉईंट येणार आहे, तो याच्यातच बसून जाईल. तर बघा, छोटी बाई आहे म्हणून याच्यामध्ये 75 पॉईंट अस्तर आहे म्हणून याच्यावरती बसलं, पण थोडंफार जॉईंटच येणार आहे बाईला. तर बघा, आता दुसरं जे ब्लाऊज पीस आहे तो पण मी आता कट करून घेते आणि त्याच्यावरती मी अस्तर पण आणलेलं आहे, ते पण अस्तर आपण व्यवस्थित करून घेऊया आणि हे दोन्ही जे सोबतच कट करून घ्यायचे आहे. तर बघा, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, एकाच कस्टमरचे ब्लाऊज असले तर कसे कट करायचे, सोबतच कट करायचे कसे, ते पण मी एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे. तर बघा, एकाच कस्टमरचे ब्लाऊज असले तर सोबतच कट करायचे, कारण आपला वेळ पण वाचतो. तर बघा, व्यवस्थित असे काठोकाठ आपल्याला असे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित अशा आपल्याला काठोकाठ अशा आतरून घ्यायचे, बंद बाजूकडून पाठीमागचा भाग आणि कटोरी एकडच्या साईडने आहे, म्हणजे डाव्या साईडने माझा बंद भाग आहे. तर बघा, व्यवस्थित असे काठोकाठ असे कापड ठेवून घेतलेलं आहे अस्तरचं आणि त्याला आता पिना आपल्याला पॅक करून घ्यायची आहे, म्हणजे इकडे तिकडे सरकलं नाही पाहिजे, कमी जास्त कट झालं नाही पाहिजे. तर बघा, व्यवस्थित असं लेवल करून घेतली ना. आता याला मी पिना पॅक करून घेतलेला आहे सगळ्या पॅटर्नला आणि आता व्यवस्थित असं खडूने मार्किंग केलेलं आहे, तसं आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, अगदी सोपी पद्धत आहे. एकाच सोबत तुम्ही एकाच कस्टमरचे ब्लाऊज कसे कट करू शकता आणि कस्टमर तुम्हाला कसे वाढवायचे. तर कस्टमर आपल्याला कसे वाढवायचे, आपलीवाली ब्लाऊज पण छान आली पाहिजे कस्टमरला आणि फिनिशिंग एकदम महत्त्वाची असते, फिनिशिंग पण छान आली पाहिजे ब्लाऊजला. तर बघा, मी बरेच व्हिडिओमध्ये दाखवलेली आपली ब्लाऊजची फिनिशिंग कशी आली पाहिजे.
तर बघा फिनिशिंग छान असली आणि ब्लाऊज पण कस्टमरला छान बसलं तर कस्टमर किती जरी लांब असले कस्टमर आपल्याकडे येत असते. आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण म्हणलेले आहे, माझे 3 ते 4 कस्टमर यावेळेस वाढलेले आहे, कारण त्यांनी पहिल्यांदाच टाकले पण एकदम छान असे ब्लाऊज बसले, त्याच्यामुळे कस्टमरने परत ब्लाऊज माझ्याकडे टाकलेले आहे. तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. 4 मी पहिले अस्तरचे शिवून दिलेले आहे आणि 3 आता त्यांनी साधी ब्लाऊज आणून दिलेले आहे. तर बघा एकदम छान अशी ब्लाऊज असे कट करून घ्यायचे आहे. त्याच्यावरती नंतर आपल्याला अस्तरवरती कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचे आहे. आणि हे बघा मी बाईला जॉईंट करून घेतला आणि आता त्याच्यामध्येच बाईमध्येच ठेवलेला आहे. आता हे पूर्ण पॅटर्न आपल्याला असे बाजूला काढून घ्यायचे आहे आणि मगच आपल्याला ब्लाऊज पीसावरती कट करायचे आहे. तर बघा ब्लाऊज पीसाचे कापड कसं असतं, कमी जास्त त्याच्यावाली उंची वगैरे कमी असते किंवा कसं कमी असतं, त्याच्यामुळे आपल्याला हे जे ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते आपल्याला सोबत नाही कट करायचे, ते बाजूलाच कट करायचे आहे. तर बघा आता व्यवस्थित आता हे पॅटर्न जे आहे अस्तर ब्लाऊजचं, तर ते असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आणि जी बाई आहे पहिले आपल्याला बाई कट करून घ्यायची आहे. तर बघा काठ जे आहे ते बाईला घेणार आहोत आपण. तर बघा अशी बाई ठेवून घ्यायची आहे, सरळच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर म्हणजे कारण ब्लाऊज पीस जास्तीचं आहे म्हणून मी जास्तीचं कट केलं. तर तुमचं कमी असेल तर तुम्ही काठोकाठ पण कट करून घेऊ शकता किंवा थोडं अर्धा इंचाला थोडंसं कमी जास्तीचं कट करून घेऊ शकता. कारण जेव्हा आपण बाही जोडतो तेव्हा कमी जास्त पडायला नको म्हणून आपल्याला जास्तीचं कट करायचं आहे. आणि हे ब्लाऊज पीस जास्तीचं आहे म्हणून मी जास्तीचं कट केलेलं आहे. तर बघा आता व्यवस्थित आता हे पॅटर्न असं कट करून घेतलेलं आहे. आणि आता हे बंद बाजूच्या साईडने पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि समोरचं पॅटर्न इथं ठेवायचं, कारण जी डिझाईन आहे मी ती डिझाईननुसारच घेतलेलं आहे. कारण डिझाईन उभी आहे त्याच्यामुळे मी उभंच पॅटर्न असे व्यवस्थित ठेवून घेतले आणि मग कट करून घेणार आहे. तर बघा अर्धा इंचाने मी असं जास्तीचं कट करून घेणार आहे. तर बघा व्यवस्थित आता हे अर्धा इंचाने आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा शिवतो तेव्हा आपल्याला कमी पडायला नको. तर बघा आता हे जास्तीचं कट करून घ्यायचं आहे. आणि जी कटोरीचा भाग मी तसा ठेवला होता नंतर मी उभा असा ठेवून घेतला होता, कारण ज्याची डिझाईन आहे ती पण उभीच येईन अशी या पद्धतीने मी पूर्ण पॅटर्न अशी उभी येईन असे त्याच पद्धतीने ठेवले, म्हणजे त्याची डिझाईन जी आहे ती उभीच येईन अशी, म्हणजे पाठीमागचा पण भाग आणि समोरचा पण पॅटर्न पूर्ण उभी येईन या पद्धतीनेच मी कट केले. कारण म्हणजे कापड पण भरपूर होतं त्याच्यामुळे मी व्यवस्थित असं पूर्ण डिझाईन उभी येईन त्याच पद्धतीने मी कट केली. तर बघा आता व्यवस्थित आता हे ब्लाऊज असं पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला दुसरं जे ब्लाऊज आहे ते पण मी कट करून घेणार आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे ते आता मी उद्या शिवून घेणार आहे. तर बघा आज मी हे कट केले, आता हे उद्या मी शिवून घेणार आहे. तर बघा पाठीमागची डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करेन, कारण मी त्याचं मधलं कापड थोडंसं कट केलेलं आहे. त्याच्यामध्येच मी अशी डिझाईन कशी होती ती नंतर तुमच्यासोबत शेअरच करेन. तर बघा हे असे पॅटर्न ठेवले क्रॉसपट्टीचं आणि कटोरीचं पण असं उभंच ठेवलं आणि कट करून घेतलं व्यवस्थित. तर बघा तुम्हाला ब्लाऊज पीस कसे कट करायचे हे पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कसं कट करायचं ब्लाऊज आणि अस्तर पण कसे कट करायचे एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे. अस्तर पण आपल्याला एकाच कस्टमरचे असले तर कसे कट करायचे हे पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा व्यवस्थित असे कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला व्यवस्थित आता हे पॅटर्न याच्यामध्येच आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि बांधून ठेवायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण शिवतो तेव्हा आपल्याला हे पॅटर्न लगेच घ्यायचं आपल्याला आणि शिवायला घ्यायचं आहे. कारण आपण इकडे तिकडे कापड टाकले तर हे कापड इकडे तिकडे पडू नये म्हणून आपल्याला व्यवस्थित असं पॅटर्न व्यवस्थित म्हणजे असं बांधून ठेवायचं आहे. आणि हा मी फॉल काढून ठेवलेला आहे. आता मी दुसरं पण ब्लाऊज सेमच या पद्धतीने कट करून घेते आणि आता मी उद्या हे ब्लाऊज पीस शिवून घेणार आहे. तर बघा तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद.